उद्धवजी पुन्हा आपलं स्वागत. आपण साधारण पहिल्या भागामध्ये अनेक राष्ट्रीय प्रश्नांवरती आपली मतं व्यक्त केली परखडपणे नेहमीप्रमाणेच. पण शेवटी महाराष्ट्र ज्यात एक राष्ट्र आहे आणि हे महाराष्ट्र नेहमी या देशाला दिशा देण्याचं काम करत आलं आणि गेल्या साधारण 50 वर्षाच्या राजकारणामध्ये यात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. आणि ही भूमिका महाराष्ट्रातली ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची ही नष्ट करण्याचा पूर्णपणे एका सूडबुद्धीनं प्रथमच एक प्रयत्न झाला आणि तो सुद्धा तुमचे मित्र नरेंद्र मोदी यांच्याकडून. नरेंद्र मोदी या देशावर 10 वर्ष राज्य करतात. म्हणजे सुरू आहे त्यांचा अजून कारभार. आणि ह्या 10 वर्षाला त्यांच्या अंधभक्ताने आणि स्वतः मोदी यांनी अमृतकाळ हा अमृतकाळ होता किंवा आहे असं ते नाव देतात. अमृतकाळ हा खरोखर अमृतकाळ होता, कारण शिवसेनेसाठी हा विषाचा प्याला होता असं मी मानतो. केवळ शिवसेनेसाठीच नाही, हा शिवसेनेवरती राग का आहे? आपण जर का अगदी इतिहासात मागे गेलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सुरत लुटली होती. हो, कारण काही तिथले व्यापारी हे इंग्रजांना मदत करत होते, त्यांच्या वखारी लुटल्या होत्या. कदाचित तिथपासूनचा हा राग ह्या दोघांच्या मनात आहे का? संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्या लढ्यात माझे आजोबा प्रबोधनकार हे त्या पहिल्या 5 महत्त्वाच्या नेत्यांमधले एक होते. पंचक. अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती, पण त्या लढ्यात मी वडील हा कारण शब्द वापरतो, शिवसेना नव्हती, शिवसेना प्रमुख ते नंतर झाले, पण व्यंगचित्रकार होते. माझे काका श्रीकांत ठाकरे हे होते. तो लढा संयुक्त महाराष्ट्राचा जेव्हा पेटला होता तेव्हा मोरारजी देसाई, आता मोरारजी भाई कुठून आले होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी पोलिसांना ऑर्डर दिल्या होत्या की मी तुम्हाला बंदुकीच्या गोळ्या माणसांना मारायला दिलेल्या आहेत. आणि असं म्हणतात की त्यावेळेला त्यांनी गोळ्या किती झाडल्या आणि किती माणसं मेली याचा हिशोब विचारला होता असं म्हणतात. गोळ्या वाया का घालवल्या. आणि तो लढा सगळं तुम्हाला कल्पना आहे. चिंतामणराव देशमुख हा एक नरवीर होता. त्यांनी तेव्हा लोकसभेत हा प्रश्न विचारला होता नेहरूंना की तुम्ही ह्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करा. त्या चौकशीला नकार दिल्यानंतर त्यांना ठणकावलं होतं की याचा अर्थ असा की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे, मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, राहू इच्छित नाही, हा घ्या माझा राजीनामा. आता काय झालेलं आहे की हा महाराष्ट्राबद्दलचा एवढा आकस समोर दिसत असताना सुद्धा आता चिंतामणराव कोणीच दिसत नाही आहे. सगळे लेचे पेचे आणि घालीन लोटांगणवाले आहेत. म्हणजे काय महाराष्ट्र लुटला तर लुटा, हे सगळे लोटांगणवीर आहेत. हो, तोच आकस जो आहे तो आकस आता काढतायत. बरं, म्हणजे आता दाखवायला महाराष्ट्राबद्दलचं प्रेम हे उतू जाते. सभा घेत आहेत, रोड शो करतायत. महाराष्ट्र जेव्हा संकटात होता, महाराष्ट्रावरती जेव्हा नैसर्गिक आपत्त्या आल्या, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, निसर्ग वादळ आलं, टोकते आलं, त्यावेळेला कधीही मोदीजी किंवा शहाजी इकडे महाराष्ट्रात आले नाहीत. एका पैशाने कधी त्यांनी काही मदत केलेली नाही. आणि मग हा महाराष्ट्र बदनाम करायचा. महाराष्ट्रामध्ये सगळं काही वाट लागलेली आहे. महाराष्ट्रातली घरंदाज कुटुंब बदनाम करायची, नेतृत्व खतम करायचं, नेतृत्वाच्या कुटुंबियांना बदनाम करायचं, पक्ष फोडायचे, उद्योगधंदे पळवायचे. महाराष्ट्र एवढा वाईट आहे असं चित्र केल्यानंतर महाराष्ट्रात उद्योगधंदे येऊच नयेत. आणि महाराष्ट्र जे सेनापती बापटांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र आधार या भारताचा, तो आधार लुळा पांगळा करायचा, त्याच्या डोक्यावरती आपण बसायचं. मुंबई हे देशातलं सगळ्यात जास्त कर भरणारं शहर, आर्थिक राजधानी म्हणा, आर्थिक केंद्र म्हणा, तिच्याकडनं सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस गुजरातला घेऊन गेले. टेक्स्टाईल कमिशनरेट जी होती ती पण ते दिल्लीला घेऊन गेले. एअर इंडियाचं ऑफिस घेऊन गेले. अनेक आता हिरे बाजार घेऊन गेले. वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं त्या वित्तीय केंद्राच्या जागी जिथे मी मुख्यमंत्री असताना फील्ड हॉस्पिटल उभारलं होतं आणि हजारो लाखो जण तिकडे वाचले होते, सरकार पाडलं. आणि पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते केंद्र पाडून टाकून ती जागा ताबडतोब बुलेट ट्रेनच्या घशात घातली. आता बुलेट ट्रेनचा उपयोग मराठी माणसाला काय होणार आहे?
गुजरातला होणार. गुजरातला होणार. आणि गुजरातबद्दल माझं पुन्हा सांगतो, गुजरातबद्दल माझं हे नाही, पण मोदी गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक भिंत उभी करतात. आणि हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे की मुंबईला भिकेला लावायचं, म्हणजे मुंबईच्या 90,000 कोटींच्या ज्या ठेवी होत्या त्यातल्या आता किती तोडल्या असतील FD, हा एक विचार आता कळेल आपल्याला. यांचं सरकार गेल्यानंतर त्याची चौकशी लावू. उद्धवजी, नाही, त्याचा परिणाम असा होणार आहे की या ज्या ठेवी असतात त्यातनं कामगारांचे पगार असतील, त्यांचे ग्रॅच्युइटी असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, इतर काही असतील, ठेवीदारांच्या ठेवी असतात. ते एक आर्थिक आणि कवच होतं. कोस्टल रोड, कोस्टल रोड जे स्वप्न अगदी मी अभिमानाने किंवा अहंकाराने सांगेन मी दाखवलं, माझ्या मुंबई महापालिकेने ते पूर्ण केलं, त्याचं श्रेय सुद्धा तुम्ही घेताय. आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी जवळपास 1,00,000 कोटीची कामं त्याला त्यांनी तत्वतः मान्यता दिली. म्हणजे 90,000 कोटी जाऊन पुन्हा 1,00,000 कोटीचं म्हणजे 10,000 कोटी त्याच्यावरती चढले. मग पुन्हा मुंबईच्या सफाई कामगारांना वगैरे पगार कुठून ही मिळणार? सगळी लूट करता यावी म्हणून शिवसेना फोडली असं आपल्याला नक्कीच म्हणायचं आहे, माझा आरोप आहे तो. नक्कीच, कारण माझ्या काळात ते होऊ देत नव्हतं. आणि मी तुम्हाला परत सांगतो, लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार येणार, नक्कीच येणार. पहिलं केंद्रात येणार, मग राज्यात येणार. महाराष्ट्राचं आणि मुंबईचं लुटलेलं वैभव मी परत आणेन. आर्थिक केंद्र सुद्धा मी नव्याने उभारून दाखवेन. आपण मगाशी म्हटलं की महाराष्ट्र हा भारताचा आधार आहेच. आणि शिवसेना महाराष्ट्राचा आधार. महाराजांनी सुरत लुटली आणि मोदी शहानी शिवसेना लुटली. महाराष्ट्र लुटला, म्हणजे महाराष्ट्राचा आधार असलेली शिवसेना शिवसेना फोडली आणि महाराष्ट्र लुटला. होय. ह्या मागचं तुम्ही सूत्र कसं काय लावाल की महाराष्ट्र लुटला जातोय, शिवसेनाही लुटली जाते आणि अशा प्रकारे महाराष्ट्र विकलांग आणि दुबळा करायचा? तुम्हाला महाराष्ट्राचं भविष्य अशातून काय दिसतंय? महाराष्ट्र एवढा लेचापेचा नाहीये, नक्कीच नाहीये. महाराष्ट्र भोळा आहे, भाबडा आहे, पण तो लेचापेचा नाहीये. महाराष्ट्रामध्ये मर्दांची कमी नाहीये. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं की जर कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर महाराष्ट्र प्रेम करतो, पण पाठीवर वार केला तर महाराष्ट्र वाघनखं काढतो. ती वाघनखं आता मला जिथे जिथे जातो तिकडे जनतेच्या रूपात दिसत आहेत. आता महाराष्ट्राने वाघनखं काढलेली आहेत. हा संपूर्ण जो प्रकार केलेला आहे, शिवसेना पक्ष फोडणं, सरकार पाडणं, हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी केला. मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. हां, 2014 साली मोदींच्या पंतप्रधान पदाला भाजपा व्यतिरिक्त पाठिंबा देण्याचं पहिलं पाप कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने. तुम्ही याला पाप म्हणताय? आता तसं म्हणतोय, कारण ते आम्हाला संपवायला निघाले. बरं. त्याच्यानंतर ते एक स्वप्नव्रत होतं की मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, मी समोर बसले, माझ्या बाजूला अमित शहा होते. आणि अरे हे काय सत्य आहे की स्वप्न आहे हेच कळत नव्हतं आम्हाला. त्याच्यानंतर साधारणतः जूनमध्ये शपथविधी झाला. ऑक्टोबरच्या विधानसभे निवडणुकीत 4-5 महिन्यात असं कोणतं पाप आम्ही केलं होतं की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली? तेव्हा तर आम्ही काय काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. तेव्हा तर काय ह्यांचा जो काय औरंगजेब आहे यांच्या मानेवरती बसलेला, त्या औरंगजेब फॅन क्लबमध्ये मी नव्हतो. मग तुम्ही माझी युती 2014 साली तोडली का होती? एकनाथ खडसेंनी सुद्धा त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे की त्यांना वरून सांगण्यात आलं की युती तोडण्याचा निर्णय निरोप तुम्ही कळवा. आणि एकनाथ खडसेंनी, मी तुळजाभवानीचं दर्शन करून आलो होतो, त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आता आपली युती काय राहत नाही, आम्ही निर्णय घेतला आहे, तुम्हाला कळवायला सांगितलेलं आहे की आपण युती तोडतो, आम्ही युती तोडतो. मग युती तेव्हा तुम्ही का तोडलेली? तेव्हा तर तुम्ही हिंदुत्ववादी होतातच आणि त्यांच्यासोबत होतो, त्यांच्यासोबत होता, मोदीजींचा प्रचार केला होता. त्यानंतर अमित शहा परत मातोश्रीवर आले 19 लोकसभेसाठी. साली 14 साली युती तोडली, शेवटच्या क्षणाला तोडली. आणि ती जी आठवण सांगत होतो ती हीच, तो जो मधला काळ होता जेव्हा शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करत होती. हो, पण आता तुमच्यातून फुटलेल्या माणसाला मुख्यमंत्री तेच केलं. म्हटलं ना, कारण त्यांना राजकारणात पोरच होत नाहीत. होय, दुसऱ्यांची पोरं त्यांना सांभाळायला लागतात असं आपण काल एका सभेत सांगितलं. त्या याला मी काय बोलू? बरं, उद्धवची नवीन आघाडी कशी चालली आहे? नाही, एकूण फसवली गेल्याची भावना ही आज सुद्धा आहेच. आणि विश्वासघात, मी विश्वासघातकाची कधी मदत करू शकणार नाही. आणि सत्तेसाठीच जर का काही आम्ही तडफडत असतो तर अख्ख्या देशात जेव्हा भाजपाचे 2च खासदार होते आणि भाजप तेव्हा हिंदुत्ववादी नव्हता, गांधीवादी समाजवादाकडे होता. अक्षरशः देशाच्या राजकारणात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष
ही अस्पृश्य होती. 2 खासदार असलेल्या पक्षाबरोबर शिवसेनेने युती केली होती. कोणाच्या मनात होतं, ध्यानीमनी नव्हतं पंतप्रधान पद दिसेल कोणाला. म्हणजे ती वैचारिक युती होती. वैचारिक होती. पण तो ठीक आहे, तुम्ही गांधीवादी समाजवादाकडनं जेव्हा तुम्हाला कळलं की पार्लेची पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकली, तेव्हा तुम्ही आमच्यासोबत आलात. उद्धवजी, आज तुमचा पक्ष गेला पुढे या गेला. सगळ्या लढाईत. नाही गेला. तुमचा पक्ष गेला. निवडणूक आयोगानं तुमच्याकडनं पक्ष काढून घेतला. नाही गेला. निवडणूक आयोगाला तो अधिकारच नाहीये. मी मानायलाच तयार नाही. विधिमंडळाच्या नाही. अध्यक्षानं तुमचा पक्ष काढून नाही घेतला. गेला. त्याचा अधिकारच नाहीये. आणि माझं जाहीर खुलं आव्हान आहे की आपण एक तारीख देऊ, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला तिकडे बोलू, एकही पोलीस बरोबर घ्यायचं नाही. मी जनतेच्या मध्ये येऊन उभं राहतो. निवडणूक आयुक्तात जर तेवढं धाडस असेल त्याने यावं आणि या लबाडेने यावं आणि तिथे सगळ्यांच्या देखत मध्ये उभं राहून सांगावं पक्ष कोणाचा, जे निर्णय देतील तुम्ही मान्य करायला तयार आहे. शेवटी कायदेशीर दृष्ट्या कायदेशीर नाही, हे किंवा बेकायदेशीर आहे. घटनात्मक संस्था, ज्याला निवडणूक आयोग आपण म्हणतो, हे घटनाबाह्य काम केलेलं हा, आहे. हे त्यांनी घटनात्मक आज नाहीच आहे. तुमच्याकडून मूळ पक्ष हा तुमचा नाही असं सांगितलं. धनुष्यबाण तुमचा नाही हे त्यांनी सांगितलं. आणि तरीही आज नरेंद्र मोदी असं म्हणतायत, उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत. उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत हे नरेंद्र मोदी सांगण्याचे धाडस करतायत. हे सगळं पाप करून आणि नरेंद्र मोदी त्याही पुढे जाऊन असं सांगण्याचं धाडस दाखवत आहेत, उद्धव ठाकरे संकटात सापडले तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. हे काय गौडवंगाला, हा लोकांना प्रश्न पडला आहे. हा संभ्रम मोदींच्या मनात का व्हावा हे हा. मला कळत नाही. कारण ते पुढे असे म्हणाले होते की माझं ऑपरेशन झालं. ते फार मला त्याच्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही कधी. हा. कारण त्या एका भयानक अनुभवातून मी गेलो, जो अनुभव कोणालाही आयुष्यात कधीही येऊ नये. म्हणजे माझ्या हालचाली संपूर्ण थांबल्या होत्या. ठीक आहे, त्यांनी किती वेळा फोन केले, काय केले, हे आता मला त्याच्यात ते फोन रेकॉर्ड करण्याची गरज नाही आहे. खरं खोटं लोकांना माहिती आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणणारे अजून दुप्पट उत्पन्न करू शकले नाहीत, म्हणजे खोटं कोण बोलतंय लोकांनी कळलेलं आहे. पण मी काल सभेत बोललो की तुम्हाला माझं एवढं प्रेम होतं, तर त्याच काळामध्ये तुमचे चेले चपाटे रात्रीची हुडी वगैरे घालून माझ्या गद्दारांबरोबर माझं सरकार खाली खेचायला का प्रयत्न करत होते? तुमच्या परवानगीशिवाय करत होते का? तुमच्या परवानगीशिवाय करत होते का? आणि ज्या शिवसेनेनी, ज्या हिंदू हृदय सम्राटांच्या मुलांनी तुम्हाला 2 वेळेला पाठिंबा दिला, तुमचा प्रचार केला, त्याला तुम्ही नकली म्हणायला लागलात. हे कोणतं प्रेम? हे चायनीज प्रेम आहे का? हे कोणतं प्रेम आहे? म्हणजे प्रेमाची व्याख्या तरी काय तुमची? ही प्रेमाची व्याख्या जरी आपल्याला आता त्याचं विश्लेषण करता आलं म्हणजे नाही. कुसुमाग्रजांची जी कविता आहे, प्रेम कोणावरही करावं, करावे. पण विश्वासघातकावरती नाही करता येणार. हे चांगलं आहे तुमची भूमिका. हे विश्वासघातकावरती प्रेम मी नाही करू शकत. अमित शहा म्हणतात, वारंवार म्हणतात महाराष्ट्रातून, आणि नरेंद्र मोदी म्हणतात की उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे. आणि त्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात, हे अत्यंत गंभीर आहे उद्धवजी. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली आणि जी उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली, आणि ज्या उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपा राज्यातला असेल, त्यांनी अनेक वर्ष काम केलं, 25 वर्ष सत्ता भोगली, ती शिवसेना नकली. आणि पुढे शहा किंवा मोदी म्हणतायत बाळासाहेब ठाकरेंच्या वैचारिक किंवा शिवसेनेचे वारसदार उद्धव ठाकरे नाहीत, ते नारायण राणे, राज ठाकरे आणि कोणते एकनाथ शिंदे, हे बाळासाहेबांचे वारस मोदी शहांना वाटायला लागलेत. पहिली गोष्ट अशी, मला वाटतं एक तर मानसिकता तपासून घ्यावी यांची, का काही या भारतीय जनता पक्षाला मनोरुग्ण म्हणून जाहीर करावं, असं माझ्या मनात प्रश्न आला माझ्यासारख्यांच्या. तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे. हां, थोडंसं मी त्याच्यावरती बोलतो. बरं. पहिल्या प्रथम असं आहे की बाळासाहेबांची शिवसेना बोलण्याच्या आधी त्यांनी बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट हे बोललं पाहिजे. कारण त्यांचं ते दुखणं आहे की त्यांना अजून कोणी हिंदूंचा कैवारी म्हणतच नाहीये. कारण त्यांच्या काळामध्ये 10 वर्ष झाली तरी मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदूंना आक्रोश मोर्चे काढावे लागले. म्हणजे हिंदू सुरक्षित नाही आहेत त्यांच्या राज्यात आणि ते हिंदू हृदय सम्राट होत नाहीत. बरं, वैचारिक जर का तुम्ही म्हणाल तर मग मी जाईन श्यामाप्रसाद मुखर्जींपर्यंत. बरं. ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी भाजपाचा जो राजकीय बाप म्हणेन जनसंघ, तो जनसंघ, मग यांची वृत्ती कशी आहे, संयुक्त महाराष्ट्र समिती जी होती त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हे कधी उतरले नाहीत, पण
निवडणूक लढायला म्हणून घुसले संयुक्त महाराष्ट्र समितीत. जागा वाटपाचं भांडण केलं, म्हणजे काही मिळता आलं तर मिळवावं. जागा वाटप झालं तरी यांनी 7 एक जागा जास्त लढवल्या होत्या. तेव्हा माझ्या आजोबांनी पण इशारा दिला. मग हे त्यातनं बाहेर पडले. म्हणजे हे लढ्यात कुठेच उतरले नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की साधारणतः 40-42 सालचा तो सगळा काळ होता. श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेला बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला होता. आणि ज्या मुस्लिम लीगने, जे आज मला या औरंगजेबाचे फॅन क्लब म्हणतायत, त्यांच्या राजकीय वडिलांची विचारसरणी काय होती, त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी तत्कालीन मुस्लिम लीगनी देशाची फाळणी मागितली होती. गांधीजींनी आणि काँग्रेसने इंग्रजांना चले जावचा आदेश दिला होता. आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी तिथल्या गव्हर्नरला सांगितलं होतं की चले जाव ही चळवळ ही चिरडली पाहिजे, तिच्याशी कसा मुकाबला केला पाहिजे, आणि आम्हाला इंग्रजांची राजवट का पाहिजे, तर देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी. म्हणजे तत्कालीन मुस्लिम लीगच्या फजलुल हक यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी 11 महिने अर्थमंत्री होते. याचा अर्थ तुम्ही काय सांगाल? आणि त्यांनी मला हिंदुत्व शिकवावं, त्यांनी बाळासाहेबांचे विचार मला शिकवायचे आणि त्यांच्याकडनं मी शिकायचे. हा कोणता प्रकार? म्हणजे एक तर तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात कुठे नव्हता, ते कुठेच नव्हते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी काँग्रेस उतरली होती ती काँग्रेस नको म्हणून देशाची फाळणी मागणाऱ्या तत्कालीन मुस्लिम लीगच्या बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात. बंगालच्या फाळणीला तुम्ही तेव्हा पाठिंबा दिलात, चले जावला विरोध केलात. तुमच्याकडनं मी काय शिकायचं? उद्धवजी, ह्या काळामध्ये, मधल्या काळामध्ये 2-3 राजकीय स्फोट झाले. त्यातला पहिला स्फोट असा आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांची सगळी टोळी जेव्हा फुटून सुरतला जात होते, तेव्हा तुम्ही फडणवीस यांना फोन करून सांगितलं, पळा पळा लवकर पळा, कोण पुढे पळे तो पाहू. की तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा, असं फडणवीसांनी दावा केलाय. फडणवीस तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा, असं हे खरं आहे का? असा त्यांचा दावा आहे. शक्यच नाही. हां, ह्या आता सगळ्या भाकड कथा आहेत. आणि त्यावेळेला मी तेच म्हटलं ना, पळा पळा कोण पुढे पळे तो. कारण मला हे नासलेले आंबे माझ्या निष्ठावंतांच्या पेटीत ठेवायचेच नव्हते. नाही तर यांना पण शेपट्या धरून मी पकडू शकलो असतो. पण हे असे पळणारे उंदीर मला काय कामाचे आहेत? गेल्या काही दिवसातलं नरेंद्र मोदींची वक्तव्य पाहता तुमच्याविषयी अत्यंत प्रेमानं भरभरून बोलतायत ते. लोकांना आश्चर्य वाटते त्याच्यामुळे. म्हणजे लोकांना वाटते शिवसेनेत येतात की काय? हां, ते शिवसेनेत येतात की काय, नकली सेनेविषयी एवढं प्रेम त्यांना का उफाळून येत आहे? तर त्याच्यामागचं असं सांगितलं जातं, एक सूत्र, काही जाहीरपणे सूत्र झालं आहे की मोदी यांनी तुमच्याविषयी गोड बोलून उद्याच्या निकालानंतर एक खिडकी तुमच्यासाठी उघडली. उद्या जर कुठली गरज खिडकी? पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर आम्ही सरकार बनवू का? तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी? हो, त्याच्यात म्हणजे मला बाळासाहेबच मला घेऊन गेले होते युनिव्हर्सल स्टुडिओ. हां आणि तिकडे असे छान सेट केले, जसं आपल्या नितीन देसाईने पण केलेले. हां, त्याच्यामध्ये अशा भिंती, खिडक्या, आणि त्या खिडकीतनं पाठी बघितलं तर टेकू लावलेले असतात, आत काहीच नसतं. हां. अशा खिडकीचा काय उपयोग आहे? तर ती खिडकी उघडली आहे किंवा दरवाजाची फट उघडली आहे, गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो, मी फटीतनं नाही जाणार. असा संभ्रम मी आता निर्माण केलाय. माझ्या महाराष्ट्राचं अभिमानाचं, स्वाभिमानाचं, अस्मितेचं वेगळंच एक मंदिर बांधतोय. त्याच्यामुळे मला या फटींची आणि खिडक्यांची गरज नाही. मी लढतोय माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय, माझ्या देशाची लढाई लढतोय. लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे. आणि ही लढाई माझी नाही आहे, ही लढाई जनतेची आहे. कारण नाहीतर महाराष्ट्राला खतम करतील, जे दिसतंय. मला महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही. नरेंद्र मोदींनी एक जादुई वॉशिंग मशीन देशाच्या राजकारणामध्ये आणली आहे. या वॉशिंग मशीनचा कधी तुम्हाला मोह पडलाय का? त्या वॉशिंग मशीनला म्हणण्यापेक्षा भाजपच्या मशीनला करंट ज्या शिवसेनेने दिला, हां, तो करंटच त्यांचा काढल्यानंतर वॉशिंग मशीन काय चालणार? आता त्यांच्यावरती ही पाळी का आली? अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती, तिला तुम्ही नकली म्हणताय. आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन बाळा जोजोरे का करताय तुम्ही? म्हणजे ही पाळी त्यांच्यावरती आली. भ्रष्टाचारी आणायची आणि त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकायची. भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा.
यात वॉशिंग मशीनचा वापर करून किंवा दहशतीचा वापर करून ईडी असेल, CBI असेल, पक्ष फोडले, सरकारं पाडली आणि आजही त्यांची कृती सुरू आहे. लोकांनी निवडून दिलेले बहुमतातले मुख्यमंत्री, मग केजरीवाल असतील, हेमंत सोरेन असतील, त्यांना ज्या पद्धतीनं अटक करून तुरुंगात टाकलं, अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं, आमदारांना तुरुंगात टाकलं, याच्याविषयी आपलं काय मत आहे? ह्यालाच तर हुकुमशाही म्हणतात. हां, आणि आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला जे म्हटलं की महाभारतामध्ये लोकशाहीचं वस्त्रहरण होते ते हेच. लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जो दिल्लीमध्ये उत्तम काम करत होता, दोन्ही वेळेला त्यांनी भाजपासारख्या जगातल्याने पूर्ण आकाशगंगेतल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला धोबीपछाड टाकला. किती 70 पैकी त्यांचे 2-5 लोक निवडून आले असतील तर असतील. हेमंत सोरेन सारख्या एखाद्या आदिवासी नेत्याने भाजपला धोबीपछाड टाकला. त्यांना तुम्ही जमिनीवरती हरू नाही शकत. आणि आज सुद्धा माझ्या साऱ्या साऱ्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने छळतायत, जसं मी काल नव्या मुंबईत गेलो तिथे माझा मडवी साधा शिवसैनिक, त्यांना तुम्ही आत टाकताय. आणि ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते, इक्बाल मिरचीवर व्यवहार केला, 70,000 कोटीचा घोटाळा केला, आदर्शचा घोटाळा केला, यांना तुम्ही पक्षात घेऊन मानाची स्थानं देत आहेत. उमेदवार केलाय, उमेदवार केले, लोकसभेचे उमेदवार दिले आहेत. त्याच्यानंतर ज्याच्या प्रचाराला मोदी गेले होते आणि ह्याला मत म्हणजे मला मत, तो प्रज्वल रेवण्णा ज्याच्यावरती बलात्काराच्या अनेक केसेस आहेत, 2800 केसेस आहेत बलात्काराच्या, तो पळून जातो आणि साधे माझे शिवसैनिक तुरुंगात टाकतात. संजय राऊतचा काय गुन्हा आहे, त्याला तुरुंगात टाकला आणि प्रज्वल रेवण्णा पळून जातो. मग हे जे काय चालले ना, हे लोक, मी जे म्हणतो ना की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धृतराष्ट्र नाहीये. हा धृतराष्ट्र नाहीये, हा महाराष्ट्र आहे. मोदी 10 वर्ष सत्तेत आहेत, त्यांच्या कार्याचा डंका सर्वत्र वाजवला जातोय. म्हणजे काय असते? तुम्हाला मोदींची 5 कामं आठवतात का की ज्यांनी देशासाठी किंवा समाजासाठी तुम्ही सांगू नाही, शकता? 5 कामं म्हणजे पक्ष फोडले, कुटुंब फोडली, भ्रष्टाचारानं स्थान दिलं, निवडणूक रोखे जमवले आणि जनतेची फसवणूक केली. पण वॉर तो रुकवा दी, वाट लगा दी पप्पा. एवढं मोठं युक्रेन बरोबरचं युद्ध थांबवलं. मणिपूर 1 वर्ष धुमसते, ते का नाही थांबत? मोदींनी वॉर रुकवा दे मानायला तयार नाही तुम्ही? नाही, वॉर रुकवलं असेल त्यांनी, हा. पण मणिपूरमध्ये अजूनही अशांतता काय आहे? काल परवाकडे पण मतदानाच्या दिवशी हिंसाचार झालाय आणि गेले वर्षभर म्हणजे त्या महिलांची जी काही धिंड काढली गेली ज्या पद्धतीने, तिथले मुख्यमंत्री म्हणाले असे तर बरेच प्रकार घडलेत. स्वतः गृहमंत्री तिकडे जाऊन आले तरी देखील त्यांना माहिती नव्हतं. जर ते व्हिडिओ बाहेर आले नसते तर जगाला हे कळलंच नसतं. मग एवढी ही जी काही दडपशाही चाललेली आहे, बातम्या पण येऊ देत नाहीत बाहेर. अत्याचार आज सुद्धा सुरू आहेत, आज तर आपल्यापर्यंत ते पोहोचतच नाही आहेत. पण 1 वर्ष झालं अजूनही मणिपूर अशांत आहे. त्याच्याबद्दल कोणाबद्दली कोणाच्या मनात काही संवेदना सुद्धा दिसत नाहीये आणि आम्ही मतं मागतोय. म्हणजे मला लाज वाटते मला सुद्धा की अरे तिकडच्या महिलांवरती आणि लोकांवरती काय तिकडे परिस्थिती उद्भवली. आता सुद्धा आपण बोलताना काही चाललं असेल त्याच्याबद्दल कोणाच्या मनात आता संवेदनाच नाही राहिली. उद्धवजी, हा देश खूप मोठा आहे, 140 कोटीचा असेल, पण माणूस माणूसच आहे. आणि या देशामध्ये आजही 85 कोटी लोकांना मोदी 5 किलो फुकट धान्य देत आहेत. म्हणजे लोकांना जवळजवळ भिकारी केलं. आणि तरी ते म्हणतात की मी देशाची आर्थिक स्थिती सुधारली. बघा असं आहे, आता हे तुम्ही माना अथवा नका मानू, तुम्हाला माझ्यावरती अवलंबून राहायला लागलं म्हणजे तुम्ही माझे गुलाम झाले. याचाच अर्थ असा की यांना देशाला त्यांचा गुलाम बनवायचा आहे. की जो गुलाम मी खायला दिलं तरच त्याचं पोट भरेल, नाहीतर त्याला पोट भरण्यासाठी दुसरं कोणतेही मी साधन ठेवणारच नाही. उद्योगधंदे मी येऊ देणार नाही, उद्योगधंदे मी पळून देईन. तुम्हाला रोज खायचं प्यायचं असेल तर माझ्या दारासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहावंच लागेल. मग तुमची काय हिंमत आहे? तुम्ही मला नाकारूच शकत नाही. हीच तर भीती आहे देशासमोर आज. सगळ्यांना आपलं गुलाम करून ठेवायचं. तुम्हाला अगदी खाणं पिणं काही लागलं तर माझ्याकडे यावंच लागलं पाहिजे आणि मग बिशात काय तुमची माझ्या विरुद्ध बोलायची, कारण मी तुम्हाला खायलाच देणार आहे, मराल फुकटचे. देशाला गुलाम करून राज्य करण्याचं ही त्यांची योजना आहे. देशातलं संविधान धोक्यात आहे. अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशात निर्माण झालं. आपलं काय मत आहे? ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे बघा, त्यांना आजपर्यंत या निवडणुकीत कोणताही असा कार्यक्रम देता आलेला नाही आहे.
आणि दिशा देता आलेली नाही आहे. त्यांना असं वाटलं होतं की देश आपला दिवाण आहे, आपण म्हणू ते देश ऐकेल. ज्या पद्धतीने गेल्या संसदेच्या अधिवेशनात साधारणतः 140 ते 150 विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करून त्यांनी कायदे पास करून घेतले, ते पाहिल्यानंतर यांना 400 पार का व्हायचं आहे, तर देशाचं संविधान बदलायचे समोर कोणी असताच कामा नये. आणि लोकसभेने एकदा मंजूर केल्यानंतर कोर्टात काय करणार, म्हणजे त्यांना त्याच्यासाठी 400 पार पाहिजे होतं. आणि ते जेव्हा 400 पार म्हणाले तेव्हा देशाने घोषणा दिली की तडीपार, अब की बार भाजपा तडीपार. महाराष्ट्र हा देशात परिवर्तन घडवण्यासाठी अग्रेसर राहील. 48 जागा महाराष्ट्रात आहेत आणि या 48 जागांवर देशाचं भविष्य आहे. तुम्ही, शरद पवारजी, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात लक्ष घातलं. आपलं नेतृत्वावर सगळ्यात जास्त विश्वास आहे, शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. लोकांच्या मनात एक चीड आहे. आपण अशा कोणत्या 5 योजना ज्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी बघा, सांगू शकाल की ज्याच्यावर देशानं आणि महाराष्ट्राने विश्वास ठेवावा? पहिली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची लूट थांबवणं. कारण ही महाराष्ट्राची लूट तुम्हाला शाब्दिक बघितलं तर काय वाटणार नाही, पण महाराष्ट्राचं जे काय ओरबाडून नेलेलं वैभव आहे ते परत आणलं पाहिजे आणि लूट थांबवली पाहिजे. म्हणजेच काय की महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग हे मला परत आणावेच लागतील आणि ते मी आणणार. आर्थिक केंद्र नेलेलं आहे, म्हणजे रोजीरोटी, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजीरोटी. महाराष्ट्राचं नेलेलं वैभव जे आहे ते परत आणायचं, आर्थिक केंद्र परत आणायचं. त्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना, मी मुख्यमंत्री असताना मी करून दाखवलं होतं ना, 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज मी मुक्त करून दाखवलं होतं. त्यातनं शेतकऱ्यांना हमी भाव, शेतकऱ्यांना कापूस असेल, सोयाबीन असेल, महाविकास आघाडीच्या काळामध्ये म्हणजे माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना किती भाव मिळत होता आणि आत्ता किती मिळतोय तो बघा. जर माझ्या काळात हे होऊ शकत होतं, आत्ता का नाही होऊ शकत? त्याच्यानंतर GSTच्या माध्यमातून जी काही लूट चाललेली आहे, कर दहशतवाद, हा थांबवला पाहिजे आणि तो मी थांबवणार. GSTमध्ये ज्या काही अशा काही घातक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यापारी पण आहेत की एखादी गोष्ट चुकली का सरळ त्याला जेलमध्ये टाकतात, ती थांबवणार. शेतकऱ्यांना जी काही खत बियाणं, अवजारं, काय होतं, तुमची जी काही त्यांची जी काही योजना आहे, प्रधानमंत्री सन्मान विन्मान योजना काहीतरी म्हणतात, ज्यातनं वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्याला देतात. पण आता शेतकरी सांगतायत विविध जी काय आम्ही उपकरणं वगैरे घेतो, अवजार घेतो, त्यांना GST लावून हजारो कोटी रुपये आमचे तुम्ही घेताय आणि त्याच्या बदल्यात परत तेच 6,000 रुपये भीक दिल्यासारखे देत आहेत. म्हणजे शेती पंपावरती GST आहे, खतावरती GST आहे, कीटकनाशकावरती आहे, शेततळ्याच्या प्लॅस्टिकवरती आहे, वायरवरती आहे, सगळ्यावरती GST आहे. तो GST मला काढायचा आहे. शेतकऱ्याला गोदामं उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, शेतकऱ्याला शीतगृह उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, शेतकऱ्याला सुद्धा एक हमी भाव आणि त्याला मुख्य म्हणजे मार्केट उपलब्ध करून द्यायला पाहिजे. करोनाच्या काळामध्ये आरोग्य व्यवस्था आपण त्यावेळेला तात्पुरती अपग्रेड केली होती. म्हणजे आपण आपल्या राज्यात सगळे मिळून सरकारी हॉस्पिटलमध्ये 7-8 हजार जे बेड होते ते आपण 4.25 लाख बेडपर्यंत नेले होते. अगदी तेवढ्याची गरज नसते कारण तेव्हा ती एक एपिडेमिक होतं. पण प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल राज्य आणि केंद्राच्या मदतीने आपण का नाही करू शकत? अनेक गोष्टी आहेत. गावागावामध्ये आता शेतकऱ्यांची मुलं शिकत आहेत, नोकऱ्या कुठे आहेत त्यांना? म्हणजे शेतकऱ्यांचं तर सगळं कर्जबाजारीचं आहे. शेतकरी जो जन्माला येतो घरात ते वडिलांचं कर्ज असतं, त्या कर्जामध्ये तो मोठा होतो, पुन्हा तो मोठा झाला त्याला कर्ज काढावं लागतं, मग त्यांची लग्न थांबतात. मध्ये जे मंगळसूत्राबद्दल मोदीजी बोलले, अनेक शेतकऱ्यांची मंगळसूत्र त्यांच्या पत्नीची ही गहाण ठेवावी लागलेत आणि काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या गळ्यातली बायकांच्या गळ्यातली महिलांची मंगळसूत्र ही तुटलेली आहेत. तर अशा खूप गोष्टी आहेत. पण महाराष्ट्राचं वैभव आणि महाराष्ट्राचा जो एक दरार आहे तो आपल्याला किती आणावाच लागेल. आत्मविश्वास आहे की सरकार बदलेल? नक्कीच बदलावंच लागेल आणि एकटा महाराष्ट्र घडू शकतो. महाराष्ट्राने जर 48 खासदार महाविकास आघाडीचे दिले तर तिकडेच खाली आले आणि बाकी देशात तर तुम्ही बघताय वातावरण आहे. आज गुजरातमध्ये क्षत्रिय समाज यांच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरलेला आहे. देशाचं नेतृत्व अशा वेळेला कोण करेल? पहिला महत्त्वाचा मुद्दा जे अयोग्य ते काढा. बरं. आणि आमच्या इंडिया आघाडीमध्ये जी काही चर्चा चाललेली आहे, आम्ही एक एक पावलं ही ठरवून ठेवलेली आहेत. मोदी हरतील का? मोदीला हरवायचं म्हणजे त्यांचा जो पक्ष आहे हुकुमशाही हरेल का? नक्की हरवावीच लागेल, नाहीतर देशाचं भवितव्य अंधारात जाईल. देशात पुन्हा गुलामगिरी येईल. तेव्हा परकीयांची गुलामगिरी होती, आता स्वकीयांची होती.
आणि जसं लोकमान्य टिळक जे बोलले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तसं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी टिकवणारच, हे आजचं घोषणा असली पाहिजे. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळताना हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. या देशातली लोकशाही सगळ्यात बलवान आणि मोठी आहे आणि हेच आपलं वैभव आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक राज्यघटना आणि एक संविधान निर्माण झालं, ज्याने या देशाची संसद असेल, न्यायालय असेल, जनतेचे अधिकार असतील, जनतेचे हक्क असतील, त्यांना ताकद दिली लिहिण्याचं, वागण्याचं, बोलण्याचं, देश निर्माण करण्याचं. पण गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्षाची पावलं ही हुकुमशाहीच्या दिशेनं फार पुढे गेली आहेत आणि परत जर आम्ही सत्तेवर आलो, आम्हाला 400पेक्षा जास्त जागा तुम्ही निवडून दिल्यात, तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान बदलू आणि आम्हाला हवं त्या पद्धतीनं नवीन संविधान निर्माण करू, अशा प्रकारची भाषा यांचे अनेक मंत्री, अनेक खासदार, अनेक नेते सांगतायत, बोलतायत. तुम्हाला हे चित्र किती गंभीर वाटते देशासाठी? आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुमच्याकडे देश ज्या अपेक्षेने पाहतो की संविधानासंदर्भात आपली भूमिका काय आहे? आजच्या या महाभारतामधला सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. ह्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाचे काही खासदार, काही माजी मंत्री हे उघडपणे बोललेत की संविधान बदलण्यासाठी आम्हाला 400 पार पाहिजे. त्यांचे अध्यक्ष जे आत्ताचे आहेत नड्डा, ते सुद्धा मध्ये म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहील. पूर्वी मला असं वाटतं संघाची एक घोषणा होती, एक विधान, एक निशाण, एक प्रधान. आता ते निशाण कोणतं? एक प्रधान म्हणजे मग राष्ट्रपती, म्हणजे मग पंतप्रधान नाही का, म्हणजे तुम्ही अध्यक्ष पद्धत आणणार का? आणि मग विधान कोणतं? आणि ह्या संविधानाबद्दल त्यांच्या मनात जो आकस आहे त्याच्यात पुन्हा महाराष्ट्र द्वेष हा डोकावतोच आहे. कारण महामानव ज्यांना आपण म्हणतो, ज्यांना दैवत मानतो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र. एका साध्या दलित गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा माणूस, परिस्थितीने गरीब होते पण बुद्धिमत्तेने त्यांच्या त्या बौद्धिक ऐश्वर्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि त्यावेळेला ज्या बाबासाहेबांना गोष्टी भेडसावत होत्या, ज्याचा उल्लेख मी बुरसटलेले गोमूत्रधारी म्हणतो, त्यांच्या विरुद्ध बाबासाहेबांनी लढा दिला, प्रबोधनकार्यांसुद्धा लढा दिला. मग ते महाडच्या चौदार तळ्याचं पाणी पिण्याचं असेल, काळाराम मंदिराचा प्रवेश असेल. आणि त्या बुरसटलेल्या गोमूत्रधारींना आता असं वाटते की अरे, दलित आणि साध्या कुटुंबात जन्मलेल्या माणसांनी एवढा बुद्धिमान माणूस हा माझ्यापेक्षा बुद्धिमान कसा, आणि त्यांनी लिहिलेलं हे संविधान आम्ही काय म्हणून पाळायचं? हा जो सगळा विचार आहे हा खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. वर्णद्वेष. आणि तो त्याच्यामध्ये दिसतोय की एक साध्या गरीब कुटुंबात, पुन्हा पुन्हा मी सांगतोय, दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो? त्याला लोक दैवत मानतायत, त्याला महामानव मानतायत, आणि त्यांनी लिहिलेलं संविधान ते आम्ही पाळायचं, हा आमचा अपमान आहे, हे ज्यांना वाटते. आणि ते त्यांना वाटते म्हणून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान बदलायचं आहे. महाराष्ट्राला विरोध करेल, संपूर्ण देश करेल. कारण मी जे ऐकले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण घेऊन परदेशातून जेव्हा परत आले, तेव्हा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की आजचा हा तुमचा नेता उद्या देशाचा नेता होईल. आणि मला असं वाटतं याच भूमिकेतून तुम्ही कोल्हापूरच्या शाहू महाराजांना पाठिंबा दिले. कारण शाहू महाराज आणि माझ्या आजोबांचे, त्यावेळच्या शाहू महाराजांचे आणि त्या कुटुंबाचे आमचे संबंध आहेच. पण हा जो आकस आहे की दलित कुटुंबात जन्मलेला एवढा माणूस बुद्धिमान असू शकतो आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही पाळायचं, हा कमीपणा ज्यांना वाटतोय, हा अहंगंड ज्यांच्यात आहे, त्यांना हे संविधान बदलायचं, पण देश ते बदलू देणार नाही. आणि महाराष्ट्र ठामपणे या महाराष्ट्र तर आहेच विरोध करेल. महाराष्ट्राचं तर सुपुत्रच आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे महाराष्ट्राला अभिमान आहे. जे आपले शिवसेना प्रमुख सांगायचे की 2 दैवत महाराष्ट्राने या देशाला दिली, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही आमची दैवत आहेत. हे बाळासाहेब सांगायचे, हिंदू हृदय सम्राट सांगायचे. उद्धवजी, आपण अत्यंत परखडपणे आपल्या भूमिका इथे व्यक्त केल्यात. निवडणुकीचं महाभारत
हे शिगेला पोचले. त्या एकच सांगतो, हां. महाभारतामध्ये ऐन लढाईच्या वेळेला कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. होय. त्या गीतेचा सारांश जर का मी माझ्या पद्धतीने काढला तर त्याचा अर्थ असाच होईल की लढाईच्या वेळेला जो सोबत असतो तो मित्र, समोर कोणी असला तरी तो आपला शत्रू आहे आणि त्याच्याशी लढणं आणि त्याच्यावरती विजय मिळवणं हे आता महाराष्ट्राला भाग आहे. आणि आपण त्याच पद्धतीने पुढे चालले. नक्कीच. शिवसेना हातात मशाल घेऊन, येस. धनुष्यबाणाचं वेदना आपल्या मनात जरी असली तरी हाती मशाल घेऊन आपण पुढे नाही, चालले. कारण मला हुकुमशाही जाळायची, हुकुमशाही जाळायची. त्याच्यामुळे हे योग्य चिन्ह माझ्या हातात योग्य वेळेला आलेले आहे. होय. उद्धवजी, मी आपला अत्यंत आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून या महाभारतामध्ये आपण एक महत्त्वाची भूमिका बजावताय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताय, लोकांचा आपल्याला उदंड प्रतिसाद प्राप्त होतोय आणि आपण आलात आणि अनेक विषयावर आपली मतं आपण परखडपणे मांडलीत आणि आपल्या छातीवरची जी मशाल आहे ही मशाल महाराष्ट्र आणि देश उजळून टाकेल, देश प्रकाशमान करेल, अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.